संपूर्ण देशामध्ये कोरोना व्हायरसमुळे दहशत पसरली आहे। यावरचे वाढते प्रमाण लक्षात घेता भारत सरकारने कठीण पावले उचललेली असून कलम 144 लागू झाली आहे। अमरावती शहरात मात्र खासगी ऑटो रिक्षावाल्यांची मनमानी पाहायला मिळत असून यातायात विभागाच्या वतीने त्यांच्यावर करडी नजर आहे। सध्या देशामध्ये कोरोना व्हायरसमुळे दहशत पसरली आहे। यावरचे वाढते प्रमाण पाहता भारत सरकार व राज्य सरकारने कठीण पावले उचललेली आहे। कोणीही घराबाहेर निघण्याचे आवाहन केल्यानंतरही बऱ्याच प्रमाणात नागरिक घराबाहेर आले आहे। तसेच महाराष्ट्रामध्ये कलम 144 लागू झालेली असताना अमरावतीमध्ये काही खासगी ऑटो रिक्षा रस्त्यावर धावत होत्या। तसेच एका ऑटोमध्ये प्रवासी क्षमतेच्या वर बसून प्रवास भाडे प्रतिव्यक्ती 40 रुपये अशी आकारणी करून जनतेची दिशाभूल केली। कोरोनामुळे जो तो घरी जाण्याच्या गडबडीने मिळेल त्या गाडीने जाण्यास तयार असून तेवढे प्रवास भाडे देण्यास तयार होते। त्या कारणाने त्याचा पुरेपूर फायदा अमरावती ऑटो रिक्षावाल्यांनी घेतला आहे। कलम 144 लागू असताना सुद्धा ऑटोवाल्यांनी नियमांचं उल्लंघन करून नियमांची पायमल्ली केली आहे। तसेच वाहतूक पोलिसांचा कोणताही दबाव नसल्याचं चित्र सध्या अमरावतीमध्ये दिसत आहे। संजय पवार, विदर्भ न्यूज, अमरावती।